तसा तो लहानपणापासून खेळ करत होता. अभ्यासात जास्त हे नव्हता. त्यामुळे त्याची नेहमी काळजी वाटायची. आज तो स्वतःच्या पायावर उभं राहायला खूप छान वाटतं. सर खूप छान शिकवतात. मेन समजून घेतात. त्यांचं मार्गदर्शन आणि शुभमची चिकाटी त्याला सरांमुळे गोडी लागली अभ्यासाची, मेन म्हणजे महत्त्वाचं. त्यामुळे तो सरांच्या पूर्ण ऐकण्यामुळे तो पुढे गेला. त्याची सरांचं शिकवणं आणि त्याची चिकाटीनं तो आज हे यश त्याला मिळालं आहे. राहुल सर खूप छान शिकवतात. मेन म्हणजे जी मुलं अभ्यासात असं हे होत नाही त्या पालकांनी तर जरूर या क्लासला घालावं. त्यांनी खूप वैयक्तिक लक्ष देऊन मुलांना हसून म्हणजे त्यांच्याशी फॅमिली टाईप मिक्स होऊन त्यांना प्रोत्साहन करतात पुढे शिक्षणासाठी. की माझ्या मुलाला जसं गोडी निर्माण झाली पुढे शिकायची, काहीतरी मिळवायची, स्वतः पायावर उभं राहायची, तसं बरेच मुलं असं पुढे जाऊ शकतात. त्यामुळे जरूर ह्या क्लासला म्हणजे अशा पालकांनी तर जरूर घालावं. माझं नाव मनोज दोसे असून शुभम दोसे हा माझा चिरंजीव आहे आणि तो ॲक्च्युली इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. तो ॲक्च्युली आय टीमध्ये त्याला काहीच नॉलेज नव्हतं, पण RS सॉफ्टेक या कंपनीमुळं आणि राहुल साळुंके सर यांच्या मार्गदर्शनाखाली शुभमने भरपूर काही सरांकडनं अचिव्हमेंट घेतलेलं आहे आणि सरांचं प्रॉपर गायडन्स पण त्याला मिळालेलं आहे आणि वैयक्तिक त्याला माहिती पण भरपूर मिळालेली आहे. आणि आता सध्या ज्या कंपनीमध्ये तो PTC मल्टीनॅशनल कंपनी आहे त्या ठिकाणी त्याला 7.9 हे पॅकेज मिळालेलं आहे. ॲक्च्युली कोर कंपनीचा नॉलेज असताना पण तो IT काही कसल्याही प्रकारचं नॉलेज नव्हतं, तरी पण साळुंके सर यांच्या मार्गदर्शन आणि ते शुभमची हार्डवर्क यांच्या ह्याच्यामुळं त्याला प्रॉपर पॅकेज पण मिळालेलं आहे. आणि सध्या इतर लोकांना जी प्रॉपर जे येते पुण्यासारख्या ठिकाणी येते IT मध्ये सध्या तर काही रिस्ट्रिक्शन असल्यामुळं प्रत्येक ठिकाणी पहिले कॉलेजमध्येच प्लेसमेंट होत होतं, पण सध्या IT मध्ये प्लेसमेंट सिस्टीम आता बंद झाल्यामुळं आता कुठलेही असे जो ग्रॅज्युएट झाला तरी पण त्याला हे शॉर्ट टाईम कोर्स करावं लागत असते. पण असे पुण्यासारख्या ठिकाणी असे खूप इन्स्टिट्यूट आहेत की पोरं येतात त्या ठिकाणी. आता पालक त्यांना पण म्हणून तेवढे पैसे देतात, पण ॲक्च्युली प्रॉपर जेवढं पाहिजे तेवढं त्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन न मिळाल्यामुळं ते इतर मार्गाने मार्गाने किंवा ह्याच्यामुळं किंवा प्रॉपर जाणे, एक तासभर तेवढं शिक्षण घेणे आणि वैयक्तिक राहण्यानं खूप जे वेगळा मिळतो, फ्रेंड सर्कल व्यवस्थित नसल्यामुळं ते त्यांना इतर मार्गाने ते जाऊ शकतात. पण सरांचे मार्गदर्शन आणि शुभमचे हार्डवर्क आणि प्रॉपरली त्याला जे गायडन्स मिळत गेलं त्याच्यामुळं आज हे जे कंडिशन आहे त्या ठिकाणी संपूर्ण श्रेय हे RS सॉफ्टेक आणि राहुल सर यांनाच आम्ही देत आहे. आणि इतर पालकांना जर आम्हाला काही जर सजेशन करायचं असलं तर जे आपले मुलांना जे आपण पाठवतो तर वैयक्तिक त्यांना साधारण 8 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी तुम्ही काय करता, तुमच्या सरांशी इन्स्टिट्यूटमध्ये गेल्यानंतर सरांशी बोलायचं की बुवा आमचे पाल्याबद्दल काय आहे आणि त्याच्याबद्दल अजून काही त्याचे जर करून घ्यायचं असलं तर तसं त्यांनी मार्गदर्शन पण सर देतच असते. पण तसं आपला जो पाल्य आहे तो तसं प्रॉपर करतो का अभ्यास, असे वैयक्तिक थोडं आपण कंपल्सरी 8 ते 15 दिवसांनी वैयक्तिक फोन करून किंवा प्रत्यक्ष जर शक्य असेल जवळपास तर प्रत्यक्ष एकदा सरांशी भेटून आणि पूर्ण माहिती घेतलेली कधीही चांगलं आहे. आणि आज हे जे काही ठराविक इन्स्टिट्यूट आहेत त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी नॉलेज मिळते पण प्रॉपर नॉलेज मिळत नाही. आणि वैयक्तिक जो पाल्य जर हार्डवर्क जर करणार असला आणि सरांना जर त्यांनी प्रॉपरली जर त्यांनी गायडन्स जर देत असले आणि पाल्याचा जर इंटरेस्ट असला तर कधीही कुठल्याही बाबतीत आपले राहुल सर कधीही एनी टाईम त्यांना पूर्ण मार्गदर्शन करायला तयार आहेत. आणि ह्यांच्या थ्रू आज कित्येक कंपनीमध्ये आज बाहेर US म्हणा, अमेरिकेमध्ये
कितीतरी मुलं आज इंटरनॅशनल कंपनीमध्ये आपल्या देशात पण आहेत आणि परदेशात पण आहेत आणि प्रॉपरली सरांचं मार्गदर्शन हे खूपच योग्य आहे. याच्या पुढं आमचे वैयक्तिक आमच्या अनुभवामुळं आम्हाला जे आम्ही सांगतो तुम्हाला की प्रत्येकाने आर एस सॉफ्टेकमध्ये जरी ॲडमिशन घेतलं किंवा वैयक्तिक जरी तुम्ही आम्हाला जरी माहिती विचारली, आमचा फोन नंबर जर पाहिजे असला तर आपण फोन नंबर करू शकता 93-250 84-468 पंढरपूर मनोज इलेक्ट्रॉनिक्स. आणि ॲक्च्युली तो इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातलं नसताना आहे, इलेक्ट्रिकलमध्ये असता त्याला पण ॲक्च्युली तो बिझनेसमध्येच त्याचा जास्त करून इंटरेस्ट होता. लॉकडाऊनच्या 2 वर्षाच्या पिरियडमध्ये तो सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून पण काम केलेलं आहे. कुणाचे आता जे काय कंप्लेंट आहेत ते तुम्ही पण स्वतः वैयक्तिक त्यांनी हे केलेलं होतं. आणि आता ज्या ठिकाणी जे जॉब मिळालेलं आहे ते सर्व्हिस प्रोव्हायडर जॉब आहे. ते सॉफ्टवेअर आता सध्या त्यांनी जे माझ्याबरोबर जे 2 वर्ष जे आता ह्याच्याबद्दल सर्व्हिस प्रोव्हायडरचे काम केला आणि आता जे त्यांना जे आता जॉब आहे सर्व्हिस प्रोव्हायडर जॉब आहे. आणि त्यांच्या ज्या वेळेला तो इंटरव्ह्यू घेतला तर इंटरव्ह्यूमध्ये प्रॉपरली त्याला विचारलं होतं की ही जी आहे ही सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी आहे तर तुम्हाला ह्याच्याबद्दल काय नॉलेज आहे. तर आमच्या शुभमने पूर्ण त्याला सॉफ्टवेअरबद्दल हे सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून आम्हाला माहिती 2 वर्ष दिलेली आहे. आणि त्याच्यामुळं ते कंपनीचे जे इंटरव्ह्यूच्या वेळेला ज्यांनी काय इंटरव्ह्यू घेतली तर त्यांना पण ॲक्च्युली तेच पाहिजे होतं की सर्व्हिस प्रोव्हायडर माणूस त्यांना पूर्ण माहिती देणारा आणि सायलेंट माणूस पाहिजे होता. आणि तसं वैयक्तिक हे जे आहे जॉब हे सर्वस्वी 101% ह्याचं जे श्रेय जात आहे हे आर एस सॉफ्टेक श्री राहुल साळुंके सर यांनाच ह्याचं श्रेय पूर्ण आम्ही 100% देतात.